वैष्णवी शिवनाथ पवार, मी बनले आहे हलवाई. सिद्धी विजय पेरकर, मी बनले आहे शिवानी. रोहिणी पांडुरंग मिसाळ, मी बाबा. अनन्या शिवनाथ पेरकर, बाबा. शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती भारी चतुर. शाळा, घर व बाजार येथे मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीसोबत शिवानी जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता. एका रविवारी अशीच शिवानी बाजारात विजय पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावर उठून शिवानीकडे आला. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेते त्याचे पैसे. हो, पण मिठाईचा वास तर देणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? हो, देवाच लागेल. म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्याची गर्दी जमली. काय माणूस आहे हा? नेहमी असं काय तरी विचित्र वागतात. वासाचे पैसे खुळाचे दिसतोय. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांब, मी पैसे घेऊन येते. असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली. आई ग, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशाची थैली दे ग मला. का ग, कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. चिल्लर पैशाची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी. गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवाईपाशी आल्या. हातातली चिल्लर पैशाची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. मिळाले पैसे? कसले पैसे? कुठून मिळाले? हो, मी तुमच्याकडून काय घेतले? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? बरोबर की नाही? बरोबर. गर्दीतले लोक म्हणाले बरोबर. आता हलवाईचा चेहरा पाण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र एक पैशाची पिशवी घेऊन आई सोबत निघाली.